नमस्कार मित्रांनो, तुमचं तनुजाच किचन चॅनलमध्ये स्वागत आहे. बघू शकता एकदम चमचमीत अशी भन्नाट दिसणारी भाजीचं नाव तरी काय. चला तर मग बघूया नेमकं ह्या भाजीला काय म्हणतात. आणि ही भाजी फक्त भाजी नाही, म्हणून ही वर्षातून एकचदा बनवली जाते आणि हिला रानभाजी म्हणून संबोधले जाते. तुमच्या साईडला ह्या भाजीला नेमकं काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आमच्या साईडला कंटोरले बोललं जातं. ही भाजी आपण आज आणली होती, स्वच्छ धुवून घेतली आणि छान कट करून घेऊया. प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बघू शकता मी आतमधल्या सगळ्या बिया बाजूला काढून घेणार आहे. ह्या भाजीला रानभाजी म्हणून संबोधले जाते. ही फक्त पावसाळ्यातच येते आणि गावाकडची तर एकदम भन्नाट चव असते, म्हणून एकदा आणून नक्कीच करून बघा. आणि पौष्टिक अशी ही भाजी असते. बघू शकता मी सगळं काढून घेणार आहे. तोपर्यंत सगळे कंटोरला आपण कापून घेऊया. ही थोडीशी नॉर्मल काटेरी असतात, पण भाजी खरंच भारी येते. छान कट करून घेऊया. कोणी उभे काप देखील करतात, पण आम्ही असं बारीक काप करून करतो. छान कट करून घेऊया. सगळे पीसेस कट करून घेऊया. बघू शकता छान असं कट झालेली आहे कंटोरले. नॉर्मल कडवट अशी टेस्ट असते, पण खायला भन्नाट असते आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे. आता एक कांदा बारीक चिरून घेऊया. छान असा बारीक कट करून घेऊया. आता एक टोमॅटो घेतला, त्यातला मी अर्धाच टोमॅटो टाकणार आहे. जास्त टोमॅटो टाकणार नाही मी, कारण भाजी आपली नेमकीच आहे. एकच पाव कंटोरला आणले होते, बघू शकता, म्हणून मी अर्धाच टोमॅटो टाकला. थोडा लसूण चेचून घेतला. आता तोपर्यंत एका कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे. जिरं टाकून देऊया. अगदी झटपट होणारी, पटकन होणारी अशी ही कंटोरल्याची भाजी येते. एकदा नक्कीच करून खा आणि मेन म्हणजे खूप पौष्टिक आहे, म्हणून ही भाजी फक्त पावसाळ्यातच भेटते. बघू शकता आता आपण लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण छान कडकडला की त्यात आपला कांदा टाकून घेऊया. छान कांदा फ्राय करून घेऊया. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यात थोडेसे मीठ टाकून घेऊया, म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हळद टाकून घेऊया. प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की ही रानभाजी तुमच्याकडे काय बोलतात ते, आणि कधी कोणी खाल्ली आहे का ते देखील सांगा, आणि तुमच्या पद्धतीने कशी बनवतात ते देखील सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता टोमॅटो टाकून तो देखील फ्राय करून घेऊया. त्यात आपण धना पावडर, जिरा पावडर टाकून घेऊया आणि आगरी मसाला टाकून घेऊया. अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे, जास्त वेळ न लागता अशी होती ही भाजी. नक्कीच एकदा ट्राय करा. आता कंटोरले कट केलेले होते ते देखील त्यात टाकून घेऊया आणि ही भाजी आपण वाफेवरती शिजवणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल थोडासा पाण्याचा शिंपडा मारा आणि वाफ दाबून ठेवा. बघा किती छान चमचमीत अशी लसलशीत दिसते. जर तुम्हालाही अशी भाजी बनवायची तर नक्कीच ट्राय करा.
बघू शकता एकदम परफेक्ट अशी भाजी आलेली आहे आणि शिजली का नाही आपण चेक करून बघतोय तर हो शिजलेली आहे. तर आता गॅस बंद करून भाजी काढून घेऊया, सर्व करण्यासाठी घेऊया. बघू शकता कसली भारी दिसते. खरंच एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही कुठून बघताय, कुठल्या गावातून बघताय, कुठल्या राज्यातून बघताय, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि माझी रेसिपीज जर आवडत असेल तर माझ्या रेसिपीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.